नमस्कार. आज ना आपण एका अशा मस्त विषयावर बोलणार आहोत. आनंद मंत्र. हे एक असं तत्वज्ञान आहे जे आपल्याला रोजच्या धावपळीत हरवलेला आनंद परत मिळवण्यासाठी मदत करतं. गंमत म्हणजे हे सांगतं की आनंद काय बाहेर शोधायची गोष्ट नाहीये, तो आपल्या आतच आहे. फक्त तो ओळखायचा कसा? चला मग पाहूया हा आतला संघर्ष संपवून खरा आनंद कसा शोधायचा. हा प्रश्न बघा, आपल्यापैकी कित्येकांना पडतो नाही का? म्हणजे आपण सगळं काही बरोबर करण्याचा प्रयत्न करत असतो. चांगलं करिअर, चांगली लाईफस्टाईल, सगळं काही. पण तरीही आतून कुठेतरी एक अस्वस्थता असते. असं का होत असेल? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आनंदमंत्रमध्ये सापडतं. तर आपल्या मनात जी ही अस्वस्थता आहे ना, तिचं मूळ कारण कुठे बाहेर नाहीये. ते आहे आपल्या आतच. आणि त्यालाच म्हणतात आंतरिक संघर्ष. आता हा संघर्ष म्हणजे नेमकं काय? आणि तो आपल्या नकळत आपल्याला कसा त्रास देतोय? चला हेच जरा नीट समजून घेऊया. आपण सगळ्यांनीच नाही का एका परफेक्ट किंवा चांगल्या आयुष्याची एक चेकलिस्ट बनवलेली असते की बाबा असं खाल्लं पाहिजे, असे विचार केले पाहिजेत, हे ध्येय गाठलंच पाहिजे, सतत स्वतःला सुधारत राहिलंच पाहिजे. हे नियम एकतर समाजाने दिलेले असतात किंवा आपणच आपल्यावर लादलेले असतात. आणि आपल्याला वाटतं की हे सगळं केलं ना की मग आयुष्य एकदम सेट. पण गंमत बघा, इतके सगळे नियम पाळूनही बऱ्याचदा असं वाटतं की आपण आयुष्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतोय. म्हणजे आयुष्य एका दिशेने चाललंय आणि आपण त्याला दुसऱ्याच दिशेने ओढण्याचा प्रयत्न करतोय. हाच, हाच तो संघर्ष आहे. आणि हेच आहे आपल्या दुःखाचं खरं कारण. बाहेरची परिस्थिती नाही तर आपला आंतरिक संघर्ष. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं आयुष्य जसं आहे आणि ते जसं असायला हवं होतं असं आपल्याला वाटतं, या दोन गोष्टींमधला हा सततचा वाद आहे. एक न संपणारी मानसिक लढाई. बरं, मग आपण वास्तवाशी नेमका वाद घालतो तरी कसा? म्हणजे आपल्या अशा कोणत्या रोजच्या सवयी आहेत ज्या नकळतपणे हा संघर्ष आणखी वाढवतात? चला जरा आपल्या याच सवयींवर एक नजर टाकूया. हे बघा, आपल्याकडे जे नाही त्याबद्दल सतत तक्रार करणं, आपण जे होऊ शकलो नाही त्यावरच लक्ष केंद्रित करणं, आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपल्या प्रवासाची इतरांशी तुलना करणं. यामुळे काय होतं? आपण आपला स्वतःचा मार्गच नाकारतो आणि या सगळ्या सवयी आपल्याला वर्तमानापासून खूप दूर घेऊन जातात. ही कल्पना मला खूपच आवडली. विचार करा, जेव्हा आपण पत्त्यांचा खेळ खेळतो तेव्हा आपल्याला जे पत्ते वाटून येतात त्याच पत्त्यांनी आपण आपला सर्वोत्तम डाव खेळायचा प्रयत्न करतो, बरोबर? पण आयुष्यात आयुष्यात मात्र आपल्याला मिळालेल्या पत्त्यांबद्दल आपण फक्त तक्रार करत बसतो. आणि या सततच्या तक्रारीचा आणि तुलनेचा परिणाम काय होतो माहितीये? आपण तो एकमेव क्षण गमावतो जिथे आयुष्य खरं घडत असतं. तो म्हणजे वर्तमान. भूतकाळाचा विचार आणि भविष्याची चिंता यात आपण वर्तमानात जगायचंच विसरून जातो. आणि ही खूप मोठी किंमत आहे जी आपण नकळतपणे चुकवत असतो. ओके, तर या आंतरिक संघर्षाच्या चक्रातून बाहेर पडायचं कसं? आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेमबद्दल बोललो, पण आनंद मंत्र फक्त प्रॉब्लेम सांगत नाही, तर त्यावर एक सुंदर उपाय पण सांगतं. चला मग आता या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, उपायाकडे. आणि तो उपाय आहे फक्त एका शब्दात: स्वीकार. आता स्वीकार म्हणजे हताश होणं किंवा हार मानणं नाहीये. अरे जे होईल ते बघू असं म्हणून सोडून देणं नाही. तर स्वीकार म्हणजे परिस्थिती जशी आहे तिला कोणत्याही फिल्टरशिवाय, कोणत्याही तक्रारीशिवाय स्पष्टपणे पाहणं आणि समजून घेणं. हे वाक्य बघा किती छान आहे. शांततेची सुरुवात तथ्य जशी आहेत तशी स्वीकारण्याने होते आणि मग तो क्षण शक्य तितक्या चांगल्या प्रकारे जगण्याने होते. म्हणजे खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण हे असं का आहे यावर वाद न घालता आता इथून पुढे काय यावर लक्ष केंद्रित करतो. आणि इथे गैरसमज होऊ शकतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण महत्वाकांक्षी राहू नये, ध्येय ठेवू नयेत. नक्कीच ठेवा, पण निकालाच्या टेन्शनमध्ये नाही, तर प्रवासाचा आनंद घेत. आपलं लक्ष निकालावर नाही, तर आपण करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांवर हवं. जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करायला शिकतो ना, तेव्हा एक खूप भारी गोष्ट घडते. आपल्याला मिळतं स्वातंत्र्य. पण हे स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नाही. ते एका मोठ्या जबाबदारीसोबत येतं. चला पाहूया काय आहे ही जबाबदारी. मग स्वतःसारखं असणं हे काही बंडखोरी वाटत नाही, तर एक प्रकारचा सुटकेचा निश्वास वाटतो. म्हणजे सतत इतरांसारखं बनण्याचा किंवा काहीतरी दाखवण्याचा जो ताण असतो ना, तो निघून जातो. किती मोठा दिलासा आहे हा. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे.
खरा अस्सलपणा म्हणजे मी असाच आहे म्हणून दुसऱ्यांना त्रास देणं किंवा नियम मोडणं नाही. तो स्वार्थीपणा झाला. खरा अस्सलपणा हा नेहमी इतरांचा आदर करतो. तो करुणा आणि सहानुभूती यावर टिकून असतो. तर मग जेव्हा आपण स्वीकाराने आणि अस्सलपणे जगायला लागतो तेव्हा आपल्या आयुष्यात नक्की काय बदलतं? तो आनंद ज्याच्या मागे आपण धावत होतो तो कसा मिळतो? चला आता या प्रवासाच्या शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात सुंदर टप्प्याकडे जाऊया. मग आनंद हे कुठलं दूरचं डेस्टिनेशन राहत नाही की जिथे आपल्याला पोहोचायचंय. तो आपल्या रोजच्या साध्यासुध्या आयुष्यात विणलेला एक धागा बनतो. एक हळूवार शांत उपस्थिती. आणि मग काय होतं? आपल्याला साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य पुन्हा दिसायला लागतं. सकाळची ती शांतता, आपण करत असलेलं प्रामाणिक काम, कुणाशी तरी बोलताना आलेलं एक साधंसं हसू किंवा अगदी कोणत्याही अपराधी भावनेशिवाय घेतलेला एक मोकळा श्वास, या सगळ्या गोष्टी आनंद देऊन जातात. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपल्या निवडी आपोआपच अधिक सजग होतात. आपण घोंगाटापेक्षा अर्थपूर्ण गोष्टींना महत्त्व देतो. खोट्या लोकांपेक्षा खऱ्या लोकांच्या जवळ राहतो. प्रत्येक गोष्टीच्या मागे धावणं थांबवतो आणि जे खरंच महत्त्वाचे त्याला जपायला शिकतो. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आयुष्य कधीच परफेक्ट होणार नाही. आव्हानं येणारच. पण आनंद मंत्र हेच सांगतं की जेव्हा आपण स्वतःशीच लढणं थांबवतो आणि प्रत्येक क्षण सजगपणे जगायला लागतो तेव्हा तेच अपूर्ण आयुष्य खूप सुंदर वाटू लागतं. तर हे आहे आनंद मंत्राचं सार. जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आज असा कोणता एक छोटासा आंतरिक संघर्ष आहे ज्याला आपण सोडून देऊ शकतो आणि वर्तमानात थोडं अधिक जगू शकतो? यावर नक्की विचार करा.